नाशिक महानगरपालिकेच्या आज महासभा होणार आहे। मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं होतं, झाडही पडली होती। यामुळे रस्ते पाणी या विषयावरून महासभा वादळी होण्याची शक्यता आहे। सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवक आक्रमक भूमिकेत आहेत। महासभेत रस्ते पाणी या विषयांसह इतर चर्चेला जाणाऱ्या विषयावर महासभा वादळी होऊ शकते। 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनाआधी राजकीय वातावरण तापलंय। विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आज सत्ताधाऱ्यांची बैठक होणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक होईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हे यावेळी उपस्थित राहतील। या बैठकीमध्ये सरकारच्या रणनीतीवर चर्चा केली जाईल। तर सत्ताधाऱ्यांची आज बैठक होते। तर 19 जुलैला पावसाळी अधिवेशनाआधी सर्वपक्षीय बैठक होणार आहे। त्याआधी काल राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या संसद दलाची बैठक पार पडली आहे। सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक झाली आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते या बैठकीसाठी उपस्थित होते। नीट पेपरफुटी, महागाई, इथेनॉल, अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणावरून सरकारला अधिवेशनात घेण्याची तयारी काँग्रेसने या बैठकीत केली आहे। नीट फेरपरीक्षेचा निकाल काल जाहीर झालाय। नीट फेरपरीक्षेमध्ये 21,000 विद्यार्थी पास झालेले आहेत। देशभरात सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा दिली होती। पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशील बन्सल यांना 720 पैकी 715 गुण मिळाले। 3 मे रोजी झालेला नीटचा पेपर फुटल्यानंतर 22 जूनला नीटची फेरपरीक्षा झाली होती। बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल झालाय। पोलीस आरोपींचा शोध घेत असून अटकेची कारवाई होणार आहे। पुण्यातल्या स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। रवींद्र धंगेकर यांच्यासह 10 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आत्महत्या करण्यापूर्वी खलील शेख यांनी व्हिडिओ चित्रित केला होता। या व्हिडिओमध्ये आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींची त्याने नावं घेतली होती। तर पुण्यामध्ये बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या खलील शेख यांना आत्महत्या केलेली होती आणि त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ चित्रित केलेला होता। या व्हिडिओमध्ये त्यांनी काही जणांची नावं घेतलेली आहेत। त्यामध्ये रवींद्र धंगेकर, त्याच्या पत्नी यांचंही नाव आहे। त्यामुळे या व्हिडिओद्वारे आता गुन्हा दाखल झालेला आहे। रवींद्र धंगेकरांसोबतच त्यांच्या पत्नी आणि इतर 10 जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे। त्यामुळे आता रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतर 10 जणांवर अटकेची टांगती तलवार आहे। आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया देखील एबीपी माझानं जाणून घेतलेली आहे। मात्र या प्रकरणी माझा थेट काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकरांनी दिलं आहे। राम, श्रीकृष्णानंतर आता हनुमान। राज्याच्या राजकारणातील हनुमान चालीसा पठणावरून झालेला जुना वाद पुन्हा उफाळण्याची चिंता आहे। उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला भाजपच्या नेत्या नवनीत राणा हनुमान चालीसेद्वारे उत्तर देणार आहेत। मग या सरकारच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार केल्यानं माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि नवनीत राणा आमने सामने येणार आहेत। 18 जुलैला मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड असलेल्या आणि संघभूमीमध्ये ठाकरे सेना रामरक्षा आंदोलन करणार आहे। तर ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी नवनीत राणा अमरावतीच्या हनुमान गढीवर हनुमान चालीसा पठण करणार आहेत। 18 तारखेला जिकडे उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचतील आणि त्या ठिकाणी नवनीत राणा हनुमान चालीसा वाचेल आणि त्या हनुमान चालीच्या माध्यमातून जे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचा अहंकार होता तो त्यांनी बाजूला ठेवून देवाच्या चरणी आलेले आहे आणि सद्बुद्धी बजरंग बलीनं त्यांना जी दिलेली आहे त्याबद्दल हनुमान चालीचं वाचन नवनीत राणा करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून हनुमानगडीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण सुद्धा देणार आहे की इथे येऊन सुद्धा आपण हनुमान चालीसा वाचा। 18 तारखेला जो आंदोलन होणार आहे त्याला त्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून नवनीत राणा अमरावतीच्या हनुमानगडीवर हनुमान चालीसाचे पठण करणार आहे। नवनीत राणा वगैरे चिल्लर विषय याच्यावर मी काय बोलत नाही। नवनीत राणा वगैरे चिल्लर विषय याच्यावर मी काय बोलत नाही।
पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. विनायक राऊतांची सून गिरिजा राऊतांनी केलेल्या आरोपानंतर आता तपासाला वेग आलाय. शिंदेच्या शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजू परब यांना समन्स बजावण्यात आलाय. 18 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश कापूरबावडी पोलिसांनी दिलेत. गिरिजा राऊतांच्या आरोपानंतर भोंदू फिरोज बाबाला अटक झाली होती. यानंतर वैभव नाईकांनी आरोप केलेत. शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजू परब हे अनेक नेत्यांना भोंदू फिरोज बाबाकडे घेऊन जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. यानंतर आता पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश संजू परब यांना दिले. दरम्यान भोंदू फिरोज बाबाचे नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झालेत. या प्रकरणात आता संजू परब यांची चौकशी होईल. संजू परब सुद्धा ह्या बंधुबाबांकडे अनेक लोकांना, राजकीय लोकांना, सत्ताधारातल्या त्यांच्या पक्षातल्या लोकांना अनेक वेळा गेले. त्याचे फोटो सुद्धा व्हायरल झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांना सुद्धा चौकशीला आणलेली आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई करणार हा आमच्यापर्यंत सत्ताधारांना प्रश्न आहे की आज अनेक ठिकाणी खरात बाबा सावंतवाडीतल्या कुठल्या आमदारांचे जवळ होते हे सुद्धा माहिती आहे. आता ही संजू परब सुद्धा या फिरोज बाबांवर काय काय विषय केलेले आहे आणि कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा हायवेला असलेले बुवा सुद्धा अनेक लोकांना राजकीय निवडणुकीचे तंत्र देत असतात. मला आतापर्यंत कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही. आता ही नोटीस, माझी नोटीस वैभव नाईकाकडे कशी पोचली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. का दारू पिऊन बोलतो, काय दारू पितो एवढं मला माहिती आहे. तर दारू पिऊन बोलायला लागला हे मला आता कळतं, कारण ही नोटीस आतापर्यंत मला कोणतीच पोचलेली नाहीये. जेव्हा नोटीस येईल तेव्हा मी त्याचं उत्तर देईन. अवघ्या महाराष्ट्रालाच नाही तर देशाला हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल प्रकरणामध्ये खळबळजनक गोष्टींची मालिका संपतच नाहीये. सिया आणि चेतननं लोहगडावरून ढकलून केतनची हत्या केली होती, पण त्याआधी त्यांनी हत्येसाठी केलेली तयारी एखाद्या क्राईम थ्रिलरला मात देणारी आहे. परफेक्ट क्राईम करण्यासाठी सिया आणि चेतननं अनेक मार्ग तपासून पाहिले होते. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार या दोघांनी केतनच्या हत्येची सुपारी एका व्यक्तीला देण्याचाही प्रयत्न केला होता, पण त्या व्यक्तीनं सुपारी नाकारली. या भेटीचं फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर सुपारी नाकारणारी व्यक्तीच तपासात महत्त्वाचा साक्षीदार झाली आहे. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे केतनच्या हत्येसाठी सिया आणि चेतननं खूप आधीच तयारी सुरू केली होती. मार्च 2025 मध्ये कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीनं लोहगडावर आत्महत्या केली होती. त्या केसचा सविस्तर अभ्यास करून या दोघांनी केतनच्या हत्येचा कट टाकल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसानं जिल्ह्यातल्या काही भागात पुनरागमन केलंय. या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय. पावसाअभावी शेतातल्या करपणाऱ्या धानाच्या रोपांना मोठा आधार मिळालाय. प्रचंड उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांनाही यामुळे मोठा दिलासा मिळालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.